नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझी योजना या यूट्यूब चॅनलवर. आणि आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने लाडकी बहीण योजनेसारख्या महिलांसाठी सुरू असलेल्या थेट लाभ हस्तांतरण योजनांचा अभ्यास केला असून योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस केली आहे. समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे सध्या महिलांना मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पुरेशी आहे की नाही याचं मूल्यांकन करून या रकमेचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं समितीने म्हटलं आहे. म्हणजेच वाढती महागाई आणि वाढत्या गरजा लक्षात घेता योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांच्या रकमेत वाढ करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं केंद्र सरकारकडून सविस्तर मूल्यांकन करण्यात आले आहे. या मूल्यांकनामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. अहवालानुसार महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा झाल्यामुळे त्यांच्या मासिक खर्चामध्ये तब्बल 46% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ महिलांनी या पैशांचा वापर त्यांच्या गरजांसाठी अधिक प्रभावीपणे केला आहे. विशेष म्हणजे महिलांनी या आर्थिक मदतीचा सर्वाधिक उपयोग जीवनशैली सुधारण्यासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी केल्याचंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील तब्बल 12 कोटी महिलांना अशा थेट लाभ हस्तांतरण योजनांचा लाभ मिळाल्याची माहितीही या अहवालामध्ये देण्यात आली आहे. मात्र मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. सध्या फक्त पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम निर्णय स्पष्ट होईल. अशाच लाडकी बहीण योजना आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझी योजना या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.